ऑइली स्किनवरती मेकअप कसा करायचा हे तू दाखवलेली आहेस, ड्राय स्किनला मेकअप कसा करायचा हे सुद्धा दाखवलेली आहेस, पण माझी स्किन टाईप कॉम्बिनेशन आहे, तर कॉम्बिनेशन स्किनवरती मेकअप कसा करायचा असं सारखं तुम्ही मला विचारत असता. त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप डिटेलमध्ये सांगणार आहे आणि करून दाखवणार आहे की जर स्किन टाईप कॉम्बिनेशन असेल तर मेकअप कसा करायचा, स्किन प्रेप कसा करायचा हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ खूपच हेल्पफुल होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशीच तुमची काही जर रिक्वेस्ट असेल तर ती मला कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि हां, त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटला नवीन सबस्क्रायबर्सना शाउटआउट सुद्धा देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता कॉम्बिनेशन स्किन म्हणजे नेमकं काय? आता जसं आपला स्किन, प्रत्येकाची जी स्किन असते त्या स्किनचा प्रकार असतो. कोरडी त्वचा असते, ऑइली स्किन असते, कॉम्बिनेशन स्किन असते, मॅच्युअर स्किन असते, बरोबर आहे. असे भरपूर प्रकार आहेत त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन स्किन म्हणजे नेमकं काय? अशी स्किन टाईप ज्याच्यामध्ये ऑइली आणि ड्राय दोन्हीही असतात. स्पेशली जो आपला टी झोन असतो तो ऑइली असतो. तर टी झोन म्हणजे नेमकं काय? आपल्या चेहऱ्यावरती टी लिहायचं, ठीक आहे, कपाळावरती आणि नाकावरती हा जो एरिया आहे हा टी झोन आहे, तो आपला जास्त करून ऑइली असतो, ठीक आहे. कपाळ ऑइली असतं, नाक ऑइली असतं आणि इथे सुद्धा आपल्याला ऑइली फील होत असतं. तर कॉम्बिनेशन स्किन टाईपमध्ये बऱ्यापैकी एरिया ड्राय असतो आणि बऱ्यापैकी ऑइली असतो. स्किन केअर प्रॉडक्ट्स आणि मेकअप प्रॉडक्ट्स सिलेक्ट करण्याच्या आधी तुम्हाला काय डिसाईड करायचं आहे की स्किन टाईप तुमची कॉम्बिनेशन जरी असली तरी स्किनमध्ये तुमच्या चेहऱ्यावरती मेजर पोर्शन कोणत्या गटात येतो. म्हणजे मेजर पोर्शन हा ड्राय आहे की मेजर पोर्शन ऑइली आहे. म्हणजे जास्त काय असतं तुमच्या स्किनवरती, ऑइलीपणा जास्त असतो किंवा कोरडेपणा, ह्या दोन्हीतलं जास्त काय असतं हे डिसाईड करायचं आहे. म्हणजे 70 आणि 30 ह्या क्वांटिटी, ह्या रेशोमध्ये तुम्ही डिसाईड करा की जास्त काय आहे तुमच्या स्किनवरती, ड्रायनेस आहे किंवा ऑइलीनेस आहे. आता जर तुम्ही डिसाईड केलेला आहात की स्किन कशी आहे तुमची, तर त्याप्रमाणे जी मेजर क्वांटिटी आहे तुमच्या त्वचेवरती, लाईक जास्त ड्राय आहे, थोडीशी ऑइली आहे, किंवा जास्त ऑइली आहे, थोडंसं ड्राय आहे, तो जो मेजर पार्ट आहे, ठीक आहे, त्या मेजर पार्टच्या हिशोबानं आपण काय करणार आहोत, प्रॉडक्ट्स सिलेक्ट करणार आहेत, ठीक आहे. आता मेकअप करण्याच्या आधी सगळ्यात पहिलं आपण काय करतो, स्किन केअर. आता मेकअपमध्ये जे प्रॉडक्ट्स आपण वापरणार आहेत ते सुद्धा तसेच वापरणार आहेत, पण त्याच्या आधी जेव्हा आपण स्किन केअर करतो त्याच्यामध्ये सुद्धा प्रॉडक्ट्स आपल्याला स्मार्टली यूज करायचे आहेत. आता सगळ्यात पहिलं आपण काय करतो, क्लेन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग हे 3 स्टेप्स आपल्याला करायचे असतात. क्लेन्झिंग म्हणजे काय, फेस वॉश करून घ्यायचं आहे, ठीक. आता तुमचा स्किन टाईप कॉम्बिनेशनमध्ये जर ऑइली साईडला जास्त असेल तर माझं रेकमेंडेशन असेल की तुम्ही एथिग्लो फेस वॉश यूज करू शकता. खूप चांगला आहे आणि स्पेशली मी नॉर्मल स्किन किंवा ऑइली स्किनला जे असतात त्यांना हे रेकमेंड करत असते. खूपच मस्त फेस वॉश आहे एथिग्लो. आता जर स्किन टाईप ड्राय साईडला असेल तर असा फेस वॉश यूज करायचा जो थोडासा माइल्ड आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही निव्हियाचा फेस वॉश यूज करू शकता, जे मी आधीसुद्धा रेकमेंड केलं होतं. कॉम्बिनेशन स्किनसाठी तो सुद्धा चांगला आहे. तुमचे जे ऑइल्स असतात ते स्ट्रिप ऑफ होत नाहीत आणि प्लस खूप हायड्रेटिंगसुद्धा आहे, ठीक आहे. तर निव्हियाचा जो फेस वॉश आहे तो खूप चांगला आहे. मिल्क डिलाईट मी म्हणत आहे, तो खूप चांगला आहे. किंवा दोन्हीपैकी जर डिसाईड करता येत नसेल तर सिटाफेलचा खास सेन्सिटिव्ह स्किनसाठी सुद्धा क्लेन्झर आहे, तो सुद्धा मी वापरलेला आहे. सिटाफिलमधला रेग्युलर नॉर्मल स्किनवाला मी यूज केलेला आहे, पण त्याचा सेन्सिटिव्ह स्किनसाठी सुद्धा वेगळा क्लेन्झर येतो, तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर हे 3 रेकमेंडेशन्स फेस वॉशमध्ये मी तुम्हाला दिलेले आहे. सेकंड प्रॉडक्ट टोनर. टोनर बेसिकली आपण का वापरतो, टोनर वापरल्यानं काय होतात, आपले जे पोर्स असतात ते थोडेसे मिनिमाइज होतात, म्हणजे बंद होत नाहीत. बंद कोणताही टोनर तुमच्या पोर्सना बंद करणार नाही आहे, पण टोनर काय करतो, थोडंसं मिनिमाइज करतो. आता जर तुमची स्किन टाईप ऑलरेडी ड्राय साईडला जास्त आहे तर आय वुड नॉट रेकमेंड की तुम्ही टोनर यूज करा, कारण ऑलरेडी तुम्हाला स्वेट कमी येत असेल, म्हणजे ड्रायनेस जर जास्त असेल तर तिथं टोनर वापरण्याची खास काही गरज नाही आहे. पण जर तुमची स्किन टाईप ऑइली साईडमध्ये जास्त असेल तर तुम्ही टोनर वापरू शकता. ऑइली स्किनवाले जे टोनर्स असतात ते सुद्धा वापरू शकता. किंवा सगळ्यात बेस्ट तुम्हाला सांगते, रोज वॉटर. रोज वॉटर बेस्ट आहे. कोणताही स्किन टाईप असला तरी रोज वॉटर इतकं काही हार्श पण नसतं, खूप सूट होतं, सगळ्यांना सूट होतं आणि भरपूर चांगल्या चांगल्या ब्रँडचे रोज वॉटर्स येतात. त्या सगळ्याचे रेकमेंडेशन्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे, ते तुम्ही बघू शकता. तर मी रेकमेंड करेन तुम्ही गो फॉर टोनर, जे रोज वॉटरमध्ये टोनर तुम्ही वापरू शकता. टोनर झालं त्याच्यानंतर आपण काय करतो, मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर लावणं हे खूप गरजेचं आहे. मॉइश्चरायझर एक असा स्किन केअरमधला एक प्रकार आहे की जो तुम्ही स्किप केला
तर तुमचा मेकअप चांगला दिसणार नाही. कितीही महागडे प्रॉडक्ट जरी वापरला तरी तुमचा मेकअप चांगला दिसणार नाही, कारण स्किनला हायड्रेशन हे खूप गरजेचे असतं. आता बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की माझ्या स्किनला ना भरपूर ऑइल येतं आहे, तर मॉइश्चरायझर लावण्याची गरज नाही. असं खूप मोठा गैरसमज आहे. असं काहीही करायचं नाही. ऑइली असली, ड्राय असली, कोणताही प्रकार असला तुमच्या स्किनचा तरीही मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे. मॉइश्चरायझरमध्ये सुद्धा तुम्हाला 3 रेकमेंडेशन्स मी देते. सगळ्यात पहिला रेकमेंडेशन, जर तुमची स्किन टाईप ड्राय साईडला जास्त असेल तर डेव सॉफ्ट प्रीमियम जो मी यूज करते तो खूप छान आहे. खूप चांगला हायड्रेट करतो, खूप नरिश करतो. आता जर ऑइली असेल, ऑइली साईडला जास्त असेल तर आपल्याला काय करायचं आहे, वॉटर बेस्ड जे मॉइश्चरायझर असतात ते तुम्ही वापरू शकता. हायड्रेशन खूप चांगलं असतं, त्याचबरोबर खूप चिपचिपसुद्धा होत नाही. त्याच्यामध्ये सगळ्यात भारी म्हणजे न्यूट्रोजिनाचा मॉइश्चरायझर आहे, तो सुद्धा खूप मस्त आहे. आणि तिसरं तो म्हणजे एक लाईट मॉइश्चरायझर वापरू शकता, जसं की पॉन्डचा लाईट मॉइश्चरायझर. आता मॉइश्चरायझरसुद्धा तुम्हाला कळलेलं आहे की कोणता लावायचा आहे. मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर आपण काय वापरणार आहे, मेकअपमधला सगळ्यात पहिला स्टेप म्हणजे प्रायमर. उन्हात जाईल, पण प्रायमर लावायच्या आधी जर तुम्ही उन्हात जाणार असाल तर सनस्क्रीन लावायला अजिबात विसरू नका. स्किन केअर तुम्ही 10 ते 15 मिनिट आधी करायचं आहे आणि प्रत्येक क्रीम लावण्याच्या मध्ये तुम्हाला 2 ते 3 मिनिटाचा गॅपसुद्धा द्यायचा आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिला क्लेन्झिंग केलं, मग टोनर लावला, त्याच्यानंतर मॉइश्चरायझर लावला आणि उन्हात जायचं असेल तर सनस्क्रीनसुद्धा लावायचं आहे. सनस्क्रीनमध्ये ऑइली साईडला जास्त असेल तर मॅट फिनिशवाले वापरायचे आहेत आणि जर ड्राय साईडला जास्त असेल तर क्रीम बेस्ड वापरायचे आहेत. ओके. सनस्क्रीनसाठी वेगळा व्हिडिओ आपण करणार आहोत, त्यामुळे सनस्क्रीनचा डिटेल व्हिडिओ लवकरातच येईल. आता सगळं स्किन केअर झालेलं आहे, मी सगळं करून बसलेली आहे. आता डायरेक्टली आपण मेकअपला सुरुवात करायची आहे. आता मी काय करणार आहे, मेकअपमध्ये सगळ्यात चांगला प्रायमर कॉम्बिनेशन स्किनसाठी मला जो वाटतो तो म्हणजे हा रेनेचा बॉलिवूड फिल्टर प्रायमर आहे. हा जो प्रायमर आहे जेल बेस्ड आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला खूप जास्त ऑइली वाटणार नाही आहे आणि जे असे प्रायमर्स असतात ते ऑलमोस्ट सगळ्यांना सूट करतात. खूप चांगला लुकसुद्धा येतो आणि मेकअप खूप लॉंग लास्टिंगसुद्धा असतो. तर तुम्हाला जेल बेस्ड प्रायमर हा खूप चांगला ऑप्शन आहे. रेनेचा हा खूप मस्त आहे. जेल बेस्डमध्ये, सिलिकॉन बेस्डमध्ये अजूनसुद्धा प्रायमर्स आहेत, पण स्पेशली मी हा रेनेचा बऱ्याच टाईमपासून यूज करत आहे. खूप चांगला आहे. आता हा झाला जेल बेस्डमध्ये. जर तुम्हाला क्रीम बेस्डमध्ये हवा असेल, म्हणजे स्किन जर तुमची कॉम्बिनेशनमध्ये ड्राय साईडला जर जास्त असेल तर तुम्ही क्रीम बेस्डमध्ये हा स्विस ब्युटीचा प्रायमर वापरू शकता. हा सुद्धा खूप मस्त आहे. थोडंसं क्रीमसारखं आहे, हायलायटिंग इफेक्ट देतो आणि त्याचबरोबर प्रायमरचं कामसुद्धा खूप छान करतो. ठीक आहे. पण आज मी काय वापरणार आहे, रेनेचा हा बॉलिवूड फिल्टर प्रायमर. आता प्रायमर लावल्याने काय होणार आहे, पोर्स पण आपले थोडेसे ब्लर होणार आहे आणि मेकअप करण्यासाठी एक खूप छान असा बेस मिळणार आहे. ठीक आहे. आणि मेकअप प्रायमरचं काम काय असतं, तुमच्या स्किनमध्ये आणि मेकअपमध्ये एक बॅरियरसारखा तो काम करतो. त्यामुळे स्किन मेकअप डायरेक्ट स्किनवरती लागत नाही आणि त्यामुळं ना मेकअपमुळं तुम्हाला पिंपल आला म्हणा असं काही होणार नाही, कारण आपण प्रायमर लावलेला आहे आणि स्किन आणि मेकअपमध्ये एक मध्ये बॅरियर असतो, त्याला आपण प्रायमर म्हणतो. ठीक आहे. प्रायमर अजिबात स्किप करायचं नाही आहे. प्रायमर लावून घ्यायचं आणि प्रायमर लावल्यानंतरच तुम्हाला स्किनवरती फील होईल की स्किन खूप स्मूथ झालेली आहे आणि त्याच्यावरती मेकअप खूप छान बसणार आहे. ठीक आहे. आता याला जास्त घासत बसायचं नाही आहे, फक्त थोडंसं इव्हनली सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं. बऱ्याच वेळेस जेल बेस्ड किंवा सिलिकॉन बेस्ड जे प्रायमर्स असतात त्याला जर तुम्ही खूप जास्त घासला ना तर ते थोडंसं असं निघल्यासारखं होतं, त्यामुळे जास्त घासत नाही बसायचं आहे, फक्त ह्याला स्प्रेड करायचं आहे सगळीकडं. आता फाउंडेशन आपण सिलेक्ट करणार आहोत. फाउंडेशनमध्ये सुद्धा तोच नियम आपण अप्लाय करायचा आहे जो आधीपासून आपण करत आलेलो आहोत. ड्राय स्किन असेल तर तुम्ही हायड्रेटिंग वापरू शकता, ऑइली स्किन असेल तर मॅटिफाईंग वापरू शकता, किंवा सगळ्यात उत्तम म्हणजे जे ऑल स्किन टाईपला असतात ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. आज फॉर एक्झाम्पल आजच्या या व्हिडिओसाठी मी कोणता यूज करणार आहे, स्विस ब्यूटी यूज करते. आता हा का मी यूज करत आहे, सगळ्यात पहिली गोष्ट लाईट वेट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे वॉटर रेसिस्टंट आहे, घामाचा सुद्धा तुम्हाला जास्त तिथं प्रॉब्लेम येणार नाही. नॉन क्रिसिंग आहे आणि त्याचबरोबर ऑल स्किन टाईपला हा सूट करतो. प्रत्येक फाउंडेशनच्या बॉटलवरती त्याचे स्पेसिफिकेशन्स हे लिहिलेले असतात. ठीक आहे. की हा ऑइली स्किनला सूट करणार आहे किंवा हा मॅट लुक आहे, लिक्विड फाउंडेशन, हे सगळं स्पेसिफाय केलेलं असतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये तर थोडंसं वाचायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आणि मग डिसाईड करायचं आहे.
जसं मी सांगितले, हायड्रेटिंग जर तुम्हाला वापरायचं असेल की माझी स्किन ड्रायमध्ये जास्त आहे, तर तुम्ही लिक्विड फाउंडेशन्स यूज करू शकता, ते खूप हायड्रेटिंग असतात. आणि जर ऑइली जास्त असेल तर तुम्ही मॅट फिनिशवाले वापरू शकता, किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे ऑल स्किन टाईपला जो सूट करतो तो तुम्ही यूज करू शकता. जसं की आता तुम्हाला एक्झाम्पल मी दाखवते. आता हा जो मेबेलिनचा आहे, मेबेलिनचा जो फिट मी फाउंडेशन आहे ह्याच्यावरती लिहिलेलं आहे नॉर्मल टू ऑइली स्किन. आता हा नॉर्मल स्किन आणि ऑइली स्किन, स्पेशली जर तुमची कॉम्बिनेशन स्किन आहे ज्याच्यामध्ये ऑइलीचं प्रमाण जास्त असेल, तर हा सुद्धा एक खूप चांगला ऑप्शन आहे. मेबेलिनचा फिट मी मॅट पोरलेस हा फाउंडेशनसुद्धा खूप चांगला आहे. आता जर ड्राय साईडमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला ऑप्शन देते हा फॉरएव्हर 52चा फाउंडेशन. आता ह्याच्यावरती लिहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता, अल्ट्रा डेफिनेशन लिक्विड फाउंडेशन लिहिलेलं आहे, त्यामुळे खूप हायड्रेटिंग आहे. ठीक आहे, तर असं आपल्याला स्मार्टली डिसाईड करायचं आहे की आपल्याला कोणतं वापरायचं आहे. आय वुड रेकमेंड गो फॉर फाउंडेशन ज्याच्यावरती ऑल स्किन टाईप लिहिलेलं असतं. असे तुम्ही फाउंडेशन सिलेक्ट करू शकता. मेबेलिनचा तुम्ही वापरू शकता जर ऑइली साईडला जास्त असाल. तर आता मी काय करणार आहे, थोडंसं फाउंडेशन घेत आहे, जास्त प्रमाण घ्यायचं नाही आहे, कारण त्याला ब्लेंड करायला जर नाही जमलं तर मेकअपचा बेसच आपला चांगला दिसत नाही. आणि मग मेकअपचा बेस चांगला झाला नाही तर तुम्ही कितीही चांगला मेकअप म्हणजे कितीही चांगला आय शॅडो सगळं वापरला असला तरीही मेकअप चांगला दिसणार नाही आहे. बेस चांगला होणं हे खूप गरजेचं आहे. मेकअपचा बेस म्हणजे काय, फाउंडेशन, कन्सिलर, हे जे कॉम्पॅक्ट पावडरच्या आतले जे स्टेप्स आहेत, सगळ्यात पहिले फाउंडेशन व्यवस्थित लागला पाहिजे, कन्सिलर व्यवस्थित लागला पाहिजे. मग तुमचा बेस जर तुम्ही खूप छान त्याला ब्लेंड केला तर मेकअप चांगला दिसतो. त्यामुळे बेसमध्ये थोडंसं टाईम द्या, त्याला व्यवस्थित ब्लेंड करा. आता तुम्ही बघू शकता किती कमी प्रमाणात मी फाउंडेशन वापरत आहे. अगदी एक डॉट हातानं बोटानं इथं लावलेली आहे. आता ह्याला ब्लेंड करण्यासाठी मी हा ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे. हा ओला केला, पूर्णपणे पाण्यामध्ये टाकून पूर्ण ओला केला आणि आता ह्याला मी यूज करणार आहे. ह्याच्यामध्ये पाणी नसायला पाहिजे. ठीक आहे, पाणी अजिबात नसायला पाहिजे, फक्त बुडवायचं, काढायचं आणि पूर्णपणे पिळून टाकायचं. ठीक आहे, त्याच्यानं काय होतं, ब्लेंड करायला खूप सोपं जातं. ब्रशसुद्धा वापरू शकता तुम्ही, पण मला ब्युटी ब्लेंडर जास्त आवडतात कारण ह्याचा फिनिश खूप चांगला येतो. ठीक आहे, तर आता ह्याला ब्लेंड करताना एक चूक करायची नाही. बरेच जण असं करतात, असं करतात, असं करायचं, ड्रॅग करायचं नाही, तो पुसला जातो प्रॉडक्ट. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, हे जे मोशन्स आहेत ह्याला डॅब मोशन्स म्हणतात. ह्या डॅब मोशन्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, ब्लेंड करायचं आहे. आता तुम्ही बघू शकता किती फ्लॉलेस फिनिश दिसत आहे आणि अगदी माझ्या स्किन सारखंच दिसत आहे. नेकला अजिबात विसरायचं नाही. बरेच जण मेकअप म्हटलं की सगळं फेसवरती लावतात, पण नेकला काय लावत नाही. जर तसं केलं ना तुम्ही, मेकअप तुमच्या चेहऱ्यावरती इतका छान दिसतो की वाव किती मस्त वाटत आहे, पण जर मानेला बघितलं तर मानेचा कलर वेगळा दिसतो आणि चेहऱ्याचा कलर वेगळा दिसतो. त्यामुळे असं करायचं नाही आहे, म्हणजे मेकअप केलं हे दाखवून द्यायचं नाही आहे. त्यामुळे व्यवस्थित वरती पण करायचं आणि खाली पण करायचं आहे. ओके, आता तुम्ही बघू शकता फाउंडेशन आपला ब्लेंड झालेला आहे आणि खूप फ्लॉलेसली ब्लेंड झालेला आहे. ओके, ब्लेंड झालं. ब्युटी ब्लेंडर खूप मस्त आहे, ब्युटी ब्लेंडरनं खूप छान ब्लेंड होतं. तर मी ॲक्च्युली तुम्हाला ब्रशेसचे सुद्धा ऑप्शन्स देते, टॅग करते. तर जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बघू शकता. बरेच जण म्हणतात टॅग म्हणजे नेमकं कुठं आहेत प्रॉडक्ट. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्सला ओपन करा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे प्रॉडक्ट्स दिसतील. ठीक आहे, फक्त तुम्हाला तिथं जाऊन क्लिक करून बघायचं आहे की तुम्हाला ह्यातलं कोणतं घ्यायचं आहे. आता कन्सिलर आपण वापरणार आहोत. ठीक आहे, कन्सिलर आपण का वापरतो, चेहऱ्यावरती पिगमेंटेशन, डार्क सर्कल्स, ॲक्ने स्पॉट्स, ॲक्ने मार्क्स जे पण आहेत ते सगळं कवर करण्यासाठी कन्सिलरचा वापर केला जातो. बरेच जण म्हणतात, मला विचारतात, माझे डार्क सर्कल्स भरपूर आहेत, त्याला कमी करण्यासाठी मी काय करू. आता ते मी सांगू शकत नाही की कमी करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पण जर ते लपवायचं असेल तर मी तुम्हाला सांगू शकते की त्यासाठी तुम्ही काय करू शकता. सगळ्यात बेस्ट आहे कन्सिलर. आणि एकदम जास्त हायपर पिगमेंटेशन आहे, चेहऱ्यावर वांग आहे, तर अशा ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतं, कलर करेक्शन करावं लागतं.
कलर करेक्शनचा वांगचा व्हिडिओ मी सेपरेट केलेला आहे. मी वांगचा व्हिडिओ वांगवरती मेकअप कसा करायचं हे एका माझ्या फ्रेंडवरती करून दाखवलेली आहे, जिला वांग होतं. त्याचबरोबर माझ्या आईच्या चेहऱ्यावरती सुद्धा मी मेकअप करून दाखवलेली आहे. जर तुमची मॅच्युअर स्किन असेल, वांग असेल, तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघू शकता. आता कन्सिलर मी वापरणार आहे. मला बऱ्यापैकी डार्क सर्कल्स नाही आहेत, डार्क स्पॉट्स, पिंपल्स वगैरे सध्या काही नाही आहे, तर मी अगदी लाईटली कन्सिलर वापरणार आहे. आणि सगळ्यात चांगला रेकमेंडेशन मी तुम्हाला देते कन्सिलर्समध्ये, बजेट फ्रेंडली आहे, म्हणजे इतका स्वस्त आहे पण ह्याचं काम इतकं भारी आहे की हाय एंड प्रॉडक्टसारखा हा काम करतो, कव्हरेज फुल देणार आहे. त्यामुळं मी हा बऱ्याच व्हिडिओमध्ये रेकमेंड करत असते. आणि तो म्हणजे स्विस ब्युटीचा हा कन्सिलर खूपच मस्त आहे, कॉम्बिनेशन स्किनसाठी सुद्धा खूप भारी आहे आणि प्लस हा बजेट फ्रेंडली सुद्धा आहे. ठीक आहे, तर आता हा कन्सिलर घेत आहे. डोळ्यांच्या खाली इथे एक डॉट लावला, इथे एक डॉट लावला, इथे, इथे. आता डिस्कलरेशन अजून कुठं दिसत आहे, पापण्यांच्या वरती दिसत आहे, त्यामुळं इथे एक आणि इथे एक. ठीक आहे, अजून जर चेहऱ्यावरती कुठं डिस्कलरेशन असेल, बऱ्याच जणांना ओठांच्या बाजूला काळपटपणा असतो, नाकाच्या बाजूला असतो, तिथं सुद्धा तुम्ही लावू शकता. आता ह्याला सुद्धा मी काय करणार आहे, माझा जो ब्युटी ब्लेंडर होता फाउंडेशनचा त्याच्यानंच ब्लेंड करणार आहे. आता फक्त कन्सिलर ब्लेंड करताना लक्ष द्यायचं आहे, कन्सिलरला पसरवायचं नाही. फाउंडेशन कसं संपूर्ण फेसवरती फिरवला, कन्सिलर नाही फिरवायचा. जिथं जिथं आपला प्रॉब्लेम एरिया आहे फक्त तिथंच त्याला डॅप करायचं आहे. ओके, कन्सिलरसुद्धा आता आपला खूप छान ब्लेंड झालेला आहे. आता आपला कन्सिलर वापरून झालेला आहे. क्रीम प्रॉडक्ट सगळे यूज केलेले आहेत, त्यामुळे ह्याला सेट करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर थोड्या वेळानं काय होतं, मेकअप केकी दिसतो. त्याच्यासाठी दोन प्रकार आपण वापरू शकतो, दोन प्रॉडक्ट्स वापरू शकतो. एक तर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर वापरू शकता किंवा तुम्ही लूज पावडर वापरू शकता. दोन्ही तुमच्या स्किनला मॅट करणार आहेत, लॉक करणार आहेत. जे पण क्रीम प्रॉडक्ट्स तुम्ही वापरलेले आहात त्याला लॉक करणार आहे. आता त्याच्यामध्ये मोस्टली आपण कॉम्पॅक्ट पावडर घ्यायला जातो ना, ते सगळे मॅटिफाईंग असतात, म्हणजे मॅट लुक आपल्याला करावाच लागतो कारण आपण सगळे क्रीम प्रॉडक्ट्स वापरलेले आहेत. त्यामुळं प्रेस पावडर जे आपण यूज करतो, ज्याला कॉम्पॅक्ट पावडर असं म्हणतात, ते काय करतात, हे शाईन जातं आणि त्याच्यावरती मॅट फिनिश येतं. तर पॅक पावडरमध्ये सुद्धा भरपूर ऑप्शन्स आहेत. जर तुम्ही ऑइली साईडला जास्त असाल तर मेबिलिनचा मॅट फिनिश, ज्याच्यामध्ये ऑइल कंट्रोल, शाईन कंट्रोलवाला असतो, तो तुम्ही वापरू शकता. किंवा जर तुम्हाला लूज पावडर वापरायचा असेल तर हा इनसाईडचा लूज पावडरसुद्धा तुम्ही वापरू शकता. हा सुद्धा खूप छान काम करणार आहे, मॅटिफाय करून देणार आहे, पण ह्याच्यामध्ये कव्हरेज काही मिळत नाही तुम्हाला. हा फक्त मेकअपला सेट करतो, जे पण क्रीम प्रॉडक्ट्स वापरलेले आहेत. अजून एक ऑप्शन जो मी आजच्या लुकसाठी यूज करणार आहे तो म्हणजे हा शुगरचा कॉम्पॅक्ट पावडर. हा सुद्धा खूपच मस्त आहे, खूप छान कव्हरेजसुद्धा आहे, तर हा मी यूज करणार आहे. आणि स्किन टाईप जर तुमची कॉम्बिनेशन असेल तर डेफिनेटली हा सुद्धा मी तुम्हाला रेकमेंड करते. तर ह्याचा जो शेड नंबर आहे तो आहे 30, हा यूज करणार आहे. आता तुम्ही क्विकली बघू शकता की जसं जसं मी कॉम्पॅक्ट यूज करत आहे, शाईन जात आहे आणि लुक मॅट होत आहे. ठीक आहे, आणि हे करणंसुद्धा खूप गरजेचं असतं, नाहीतर प्रॉडक्ट्स आपण जे क्रीम प्रॉडक्ट्स वापरलेले आहेत, फाउंडेशन, कन्सिलर, हे थोड्या वेळानं काय होतं, घाम वगैरे आलं ना, हे क्रीज होऊन जातं. त्याच्यामुळं त्याला सेट करणं हे खूप गरजेचं असतं. तुमची स्किन टाईप ड्राय जरी असली तरीही आपल्याला सेट करायचंच आहे. ठीक आहे, आणि जिथं जिथं आपण कन्सिलर वापरलो तिथं सेट करायला अजिबात विसरायचं नाही, नाहीतर कन्सिलरचे ना फाईन लाईन्स दिसायला लागतात, पापण्यांच्या वरती सुद्धा दिसायला लागतात. आता जर ह्याला मी व्यवस्थित सेट केलं नसतं तर हे जे आपले फोल्ड्स असतात त्या फोल्डमध्ये कन्सिलर जाऊन बसतो आणि त्याच्यावरती आय मेकअप नाही चांगला दिसत. त्यामुळं आठवणीनं इथे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, सेट करून घ्यायचं आहे. मानेला अजिबात विसरायचं नाही. आपला बेसमध्ये काय लावलेलं आहे, कॉन्टोरिंग ब्लश हायलायटर. एकच प्रॉडक्ट सांगते, खूप भारी, खूप मस्त आणि तुम्हाला खूप छान सूट करणार आहे. तो म्हणजे एकाच पॅलेटमध्ये ह्या तिन्ही गोष्टी येणार, म्हणजे हा
डी कॉन्टोर फेस पॅलेट खूपच मस्त आहे आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये सगळेच तुम्हाला शेड्स मिळून जातात. कॉन्टोरिंग, हायलायटर, ब्लश हे सगळे शेड मिळतात. आता ह्यातला ब्लशचा शेड थोडासा लाईट आहे पण ठीक आहे, चालतो. आणि ह्याच्यामध्ये वेरियंटसुद्धा असतात. जर तुम्ही जास्त डार्क टोनमध्ये असाल तर तुम्ही त्यातला कॉन्टोरिंगचा जो डार्क शेड आहे तो यूज करू शकता. मीडियम स्किन टोन असेल तर तुम्ही लाईट कॉन्टोर मीडियम कॉन्टोरवाला शेड सिलेक्ट करा आणि जर फेअर साईडला असाल तर कॉन्टोरिंग थोडंसं लाईट कलरमध्ये यूज करा, म्हणजे तो छान दिसणार आहे. ठीक आहे, तर हा कॉन्टोरिंग डी फोर्स पॅलेट यूज करत आहे इन द शेड 01 सटल सुमिट हा शेड आहे. तर कॉन्टोरिंग सगळ्यात आधी आपण करणार आहे. कॉन्टोरिंग म्हणजे मी हा ब्राऊन शेड घेत आहे आणि इथे कॉन्टोरिंग करणार आहे. थोडंसं नाकालावरती कॉन्टोरिंग करत आहे म्हणजे नाकसुद्धा थोडंसं शार्प दिसेल. ब्लशचा शेड ह्याचा खूप लाईट आहे, त्यामुळे जर तुम्हाला लाईट पिंक शेड असं आवडत असेल तर डेफिनेटली हा शेड खूप छान आहे. मलासुद्धा असं खूप जास्त पिंकी पॉंकी व्हायला नाही आवडत. स्पेसिफिकली जर असा आउटफिट असेल ज्याच्यामध्ये न्यूट्रल कलर्स आहेत, जसं ब्लॅक आहे, ब्लॅकवरती मला खूप जास्त पिंक कलर नाही आवडत, त्यामुळं खूप लाईटली हा मी ब्लश यूज करत आहे. आता मी काय करणार आहे, हायलायटरला एकदम बेस्ट पद्धतीने यूज करायचा. हा आपला जो ब्युटी ब्लेंडर होता ओला, त्याला मी घेतले आणि हायलायटरमध्ये डिप केले. ठीक आहे, आणि इथं जो आपला हार्ड आहे त्याच्यावरती फक्त प्लेस केलेली आहे. आता ह्याचं पिगमेंट तुम्ही बघू शकता किती भारी आहे. असं जर तुम्ही ब्रश लावायला गेला तर इतकं पिगमेंट नाही येणार, पण ब्युटी ब्लेंडर जर तुम्ही वापरला ओला तर खूप मस्त पिगमेंट येतं ह्याच्यावरती. राईट, एक नंबर. तर आपला हायलायटिंगसुद्धा खूप छान झालेला आहे. ओके, तर आता आपला ऑलमोस्ट फेस मेकअप हा कंप्लीट झालेला आहे. आता मी काय करणार आहे, आयब्रोज करणार आहे. आयब्रोजला सेट करून घेणार आहे. त्याच्यासाठी मी आयब्रो पेन्सिल यूज करत आहे. आता डोळ्यांच्यामध्ये असं काही नाही आहे कॉम्बिनेशन स्किन वगैरे, तुम्ही रेग्युलर जे आय मेकअप, जे पण तुम्हाला आय मेकअपचे प्रॉडक्ट वापरतात आवडतात ते तुम्ही घेऊ शकता. इथं जर तुम्हाला जास्त ऑइली वाटत असेल तर फक्त मॅट फिनिश, जस्ट जे मॅट कलर्स असतात ते वापरायचं. ठीक आहे, तर आता मी सगळ्यात पहिला काय करणार आहे, आयब्रो पेन्सिल यूज करत आहे. इनसाईडची ही आयब्रो पेन्सिल आहे. आता ह्या पेन्सिलबरोबर स्पूली ब्रशसुद्धा असतं दुसऱ्या बाजूला, तर याच्यानं ब्रश करून घ्यायचं म्हणजे खूप छान आयब्रो सेट होतात. डोळ्यांचा मेकअप मी जास्त काही हेवी करणार नाही आहे, कारण मला लायनर आणि काजल हे खूप चांगलं लावायचं आहे, म्हणून फक्त एक ब्राऊन बेस मी देणार आहे. त्याच्यासाठी मी हा NK ऑटम स्पाइस निक्का पॅलेटमधला हा ऑटम स्पाइस वेरियंट यूज करत आहे आणि ह्यातला मी फक्त ब्राऊन शेड यूज करणार आहे. फक्त मला बेस द्यायचा आहे, कारण मला लायनर आणि काजलच लुक करायचं आहे मेन. आता सिंपल ब्राऊन आय शॅडो आपण यूज केलेला आहे आणि आता ह्याच्यावरती मी काय करणार आहे, लायनर आणि काजल हे दोन यूज करणार आहेत. खूप छान असा बोल्ड लायनर लावणार आहे, कारण आजचा माझा आउटफिट ब्लॅक आहे तर त्याच्यावरती बोल्ड आयलायनर खूप छान दिसणार आहे. तर त्याच्यासाठी मी आज हा के ब्युटीचा आयलायनर आणि काजल यूज करत आहे. हा कॉम्बो आहे, ह्याच्यामध्ये लायनर आणि काजल दोन्हीही आहे. ठीक आहे, आणि प्लस हा मॅट फिनिश आहे, क्लासी लुक दिसतो. म्हणजे मॅट फिनिशमध्ये आयलायनर इतके भारी दिसतात, म्हणजे तुम्हाला जर असा रिच एकदम क्लासी असा लुक हवा असेल ना तर रेग्युलर लायनरपेक्षा मॅट फिनिशवाले आयलायनर्स यूज करून बघा, खूपच मस्त दिसणार आहे. तर चला आता आपण लायनर लावूया.
लायनर लावताना असं वाटतं ना की पिन ड्रॉप सायलेन्स असलं पाहिजे. तर आता बघू शकता थोडंसं बोल्ड आणि छान असं लायनर वाटत आहे आणि किती मस्त रिच लुक वाटत आहे, कारण ह्याचा फिनिश जो आहे तो मॅट आहे. ओके, तर मी इकडचं सुद्धा करते नॅल्बी बॅक. तर आता लायनर लावून झालेला आहे आणि मी ह्यातलाच काजल यूज करणार आहे. इट्स सुपर पिगमेंटेड. मक्खन है मक्खन. सेम यो. आता आय मेकअपमध्ये लास्ट आहे मस्कारा. त्याच्यासाठी मी एकदम बेस्ट मस्कारा आतापर्यंतचा वापरलेला तो यूज करणार आहे. लॉरियल पॅरिसचा हा पॅनोरमा मस्कारा यूज करत आहे. खूप मस्त आहे. एक आणि एक पापण्यांना हा कवर करतो आणि प्लस वॉल्यूम पण खूप चांगला आहे आणि लेंथसुद्धा खूप छान मिळतं. लिपस्टिकसाठी सगळ्यात पहिला मी यूज करणार आहे लिप लायनर. मार्सचा हा लिप लायनर यूज करत आहे. इन द शेड हा ब्राऊन शेड आहे. ठीक आहे, तर मी हा सेटमध्ये घेतला होता, 12चा सेट आला होता तो, मी त्यातला हा ब्राऊन शेड आहे. ओके, तर आता लायनर लावून झालेला आहे आणि आता लिपस्टिक लावणार आहात आपण. लिपस्टिकसाठी माझ्या रिसेंट शॉपिंगमधला जो मला लिपस्टिक खूप आवडला तो यूज करत आहे. प्रॉश ब्युटीचा हा लिपस्टिक आहे. इन द शेड हाय टी हा शेड आहे, हा मी यूज करणार आहे. संपूर्ण मेकअप झाल्यानंतर मेकअपला लॉंग लास्टिंग ठेवण्यासाठी मेकअप फिक्सरसुद्धा आपण वापरतो. बजेटमध्ये आणि सगळ्या स्किन टाईपला सूट होणार असा मी तुम्हाला मेकअप फिक्सर सांगते. इनसाईडचा हा मेकअप फिक्सर आणि ह्याचबरोबर स्विस ब्युटीचा मेकअप फिक्सरसुद्धा खूप चांगला आहे. दोन्हीही मी वापरलेला आहे. छान मेकअप खूप लॉंग लास्टिंग राहतो. तर ह्याला काय करायचं आहे, शेक करायचं आहे आणि स्प्रे करायचं आहे. आणि आता मी अलविदा.
सो मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला हा लुक हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुमचा जर स्किन टाईप कॉम्बिनेशन स्किन टाईप असेल तर नक्कीच तुम्ही सुद्धा ह्या सगळ्या प्रॉडक्टचा वापर करून मेकअप करण्याचा प्रयत्न करा आणि तुमचा मेकअप कसा झाला हे मला सांगायला अजिबात विसरू नका. ट्रस्ट मी, सगळेच प्रॉडक्ट्स खूप चांगले आहेत. तुम्ही ब्लाइंडली हे प्रॉडक्ट्स घेऊ शकता. तर नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा हे तुम्हाला प्रॉडक्ट्स कसे वाटले. आणि आता जे सबस्क्रायबर शाउटआउटची नावं आहेत ते सुद्धा मी देणार आहे. तर सबस्क्रायबर शाउटआउट बेसिकली काय आहे, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये सगळ्यांना सांगत असते की सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंटमध्ये लिहा. तर जे पण माझे नवीन सबस्क्रायबर्स असतात ते सबस्क्राईब करून त्यांचं नाव कमेंटमध्ये लिहितात आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जितकं मला होतं तितक्या सबस्क्रायबर्सना मी पर्सनली थँक्यू म्हणण्याचा प्रयत्न करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सबस्क्रायबर्सची नावं आहेत ते मी फटाफट घेणार आहे. सो माझे जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी रिसेंटली चॅनलला सबस्क्राईब केलं होतं आणि नावसुद्धा लिहिलं होतं. सो थँक्यू सो मच. सुषमा शहा, आरती पाटील, जयश्री स्वामी, जया तन्मोर, सुनीता पवार, उषा यमगार, अपर्णा, सारिका तापसे, पूनम जाधव, नेहा देशमुख, नेहा भमारे, आशा पाटील, मीरा दिओरे, रूपा मेमाने आणि तारा तमगदके. तारा तमगदके. येस गाईज, थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आय लव्ह यू ऑल. आणि गाईज, तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला जर माझा कॉन्टेंट आवडत असेल, माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सुद्धा असं शाउटआउट देईन. तर चला परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.